जयसिंग फॅमिली याला सरकार महाराष्ट्रात आला होता, सगळं फ्लेक्सला बरोबर नाही, आपल्याकडे लावलं ते सगळ्याला लावलं तो जयसिंग फॅमिली गेला होता. परंतु सर्व प्रकार बारकाईने अभ्यास या सगळ्या गोष्टी केल्याचा परिणाम काय झाला, तो पाटला तो आत्मा फिरत आपल्याकडे तो पराभूत झाला. नीट लक्षात घ्या. याला कारण असं आहे की त्यामध्ये खूप अभ्यास केला असतो त्या लोकांनी की त्या एजन्सी स्वतः आपली भारतीय काँग्रेस कमिटीनं दिलेल्या आहेत. ज्या कर्नाटकमध्ये काम केलं तेलंगणात काम केलं, दोन्ही राज्य आपण जिंकले. त्या पद्धतीनं त्या एजन्सी त्या 2 आणि प्रदेश काँग्रेसने दिली एक, अशा 3 एजन्सी आता आपल्यात संघून नाही माझं सगळे तालुक्यात मतदारसंघात माझ्या फिरत असतील. मला माहित नाही की कोणला विचारतात, तसं दुकानदाराला विचारते, व्यापाऱ्याला तसं त्याच्या हमालाला विचारते, त्याला लगेच काउंटर सहज गप्पा म्हणून विचारते. कारण तिथून हमाल निघाल्या का चल बाबा कसं काय तुला काय वाटतं विचारते. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. एखाद्या प्रोफेसरला विचारते, एखाद्या शिपायाला विचारते, शेतकऱ्याला विचारते, तिसऱ्या एखाद्या व्यावसायिकाला विचारते, बाईला विचारते, मुलाला विचारते, युवकाला विचारते, मुलींना विचारते. असं करत 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 सगळे सदस्य करतात. एक एजन्सी असते, 2000 लोकांना एका मतदारसंघात विचारते. सेमिनारमध्ये माझ्या 6000 लोकांना तुम्ही विचारलं असेल तर काय करायचं म्हणून, त्यामुळे मला माहित नाही की मला काय करायचं, तिथं रिपोर्ट काय झालं हे मला माहित नाही. माझा रिपोर्ट कोणालाच माहित होत नाही. AICC-ला ते दिला जातं, प्रदेशला दिला जातो. परंतु त्यामध्ये 3ही रिपोर्ट एकत्र येतात ना, त्याच्यावर 70% 50 ते 70% निर्णय होऊन जातो का साधारणतः स्वरूप असं आहे. या मतदारसंघाची प्रॉब्लेम अशी आहे, हा माणूस इतक्या संपर्कात आहे, हा इतका कमी आहे, जास्त आहे, असं येत असतं. त्याच्यातून मग शेवटी निर्णयाला 10-20% 30% चर्चा असते. नाही असं नाही 12% जातं असं नाही. शेवटी ते टेक्निकल असतं तरी शेवटी मानवी मन जे असतं आम्हाला काय वाटतं याच्या चर्चा होत असतात. त्यामधून हा जे निर्णय होता येतो असं असं आता पहिल्यासारखं राहील विचार द्या याला द्या. काँग्रेस एक दगड उभा करा तो निवडून यायचं. तुम्ही तर खूप भारी यशवंतराव चव्हाणांना विरोध पाठवलेला आहे खासदार संरक्षण मंत्री होऊन. तुम्ही इतके साधे माणसं नाही, नाशिक इतिहास चांगला आहे. तर हे सगळं आहे. म्हणून मी काही आता बोलणं खडके साहेबांना जरी विचारलं मला ते नाही याला द्यायचं तर ते बोलू शकत नाही. याला द्यायचं त्याला द्यायचं याचं ठेवायचं तिचं काढायचं काही बोलू शकत नाही. याला कारण असं आहे शेवटी हे सगळे रिपोर्ट घेऊन स्क्रीनिंग कमिटी आहे. मिस्त्री नावाच्या एका मोठ्या त्याच्या ते सगळे इलेक्शन जे झाले काँग्रेसचे त्यांनी केले होते, त्यांच्या नेतृत्वाखाली ती कमिटी आहे. त्याच्यामध्ये हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.